मैं इस वक्त मुंबई टाटा हॉस्पिटल के बगल में हूँ। आते समय देखा तो कुछ लोग की संगठन मिलकर जो है खाना खिला रहे थे मरीज़ों को। यहाँ कैंसर के मरीज़ों के लिए हमेशा व्यवस्था रहता है, कोई ना कोई भाई यहाँ कैंप लगाते हैं खिलाने के लिए। ये मरीज़ों का खाना है और यहाँ काफ़ी लोग जो है काफ़ी दिनों से यहाँ एडमिट किए हैं, तो यहाँ कोई ना कोई ज़रूर कैंप लगाते हैं खाने की, और यहाँ खाने का व्यवस्था भी रहता है। आप देख सकते हैं खाना उसी को दिया जाता है जिसके गले में पास रहता है। टाटा हॉस्पिटल का खाना उन्हीं को लाइन लगा के मिलता है। तो आप देख सकते हैं कितने अच्छे से लोगों ने खाना खिलाया और ज़रूरतमंद सामान भी देते हैं। इन लोग काफ़ी सेवा करते हैं मरीज़ों का। आप देख सकते हैं ये टाटा हॉस्पिटल के बगल का मामला है जो आप देख रहे हैं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। इकडे पूर्ण इकडे राजा भाई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करत आहे, तर कसं वाटतं? एक मदतीचा हात गरजू लोकांना आम्ही देत आहोत। अन्नदान आणि त्याच प्रकारे वस्त्रदानही करत आहोत। एक छोटासा आमच्याकडून मदतीचा हात आम्ही लोकांना, कॅन्सर पेशंट तसेच त्यांच्या नातेवाईकांना देतो। कसं वाटतं? खूप छान वाटतंय की लोक येत आहेत इथे, खूप चांगला प्रतिसाद पण आहे लोकांचा। बरेच लोक येऊन जेवण घेऊन जात आहेत, एक समाधान आहे। तुम्हाला अशी म्हणजे एक कशी ऊर्जा जाणवली का कॅन्सर पेशंटला तुम्ही अन्नदान करावं? आम्ही बऱ्याच वेळा इथून गेलो तेव्हा बघितलं की बरेच लोक इथे म्हणजे राहायला जागा सोय नाही आहे त्यांना। बरेच त्यांना म्हणजे एवढे खर्च आहे कॅन्सर पेशंटला की अख्खा परिवार त्याच्यामध्ये कर्जामध्ये डुबतं। तर त्यांना एक छोटंसं आमच्याकडून फक्त योगदान म्हणून आम्ही अन्नदान करतो। आज आमच्या लाडके भाऊ मोठे बंधू राजाभाई ठाकूर यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्त आमचं असं बरंच वेळा चाललेलं काय करायचं, भाई बोलतो काहीतरी आपल्या लोकांना कसं मदत होईल गरजू लोकांना ते करू आपण। मग असं बरंच वेळा वहिनीने पण सजेस्ट केलं, आमचे सिद्धूभाई यादव ते आता सध्या आज नाही आहेत, त्यांनी हे मार्गदर्शन केलं की आपण हे करू, एक चांगला मेसेज जाईल भाईच्या वाढदिवसानिमित्त। म्हणून आज एवढे तुम्ही बघताय का हजारो लोक इथे जमलेले आहेत आणि श्री स्वामी समर्थ नौपाडा ठाणे यांच्या संस्थामार्फत आपण हे नियोजन केलेलं आहे। ह्याच्यामध्ये मोठा म्हणजे सर्वात मोठा वाटा आपल्या राजेभाईंनी असं दाखवलं आहे का लोकांना तुम्ही वाढदिवस साजरा करता तर तुम्ही नुसतं फक्त बॅनर लावून तुम्ही कार्यक्रम करा, बॅनर लावा, शो शायनिंग करण्यापेक्षा एका लोकांना मदत कसं होईल। इथं रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक बघा इथे एक दीड महिने थांबतात इथे येऊन, त्यांना राहायची सोय नाही आहे, जेवायची सोय नाही, किती त्रास आहे लोकांना। मग प्रत्येक जणांनी जर असं प्रत्येक वेळा एखादा आपल्या वाढदिवसानिमित्त लोकांना अन्नदान केला तर कितीतरी मोठा योगदान होतो आणि चांगला समाधान भेटतो। आमच्या पूजा वहिनीने अन्नदान सोबत साड्या पण लोकांना साड्या पण वाटत आहेत, कपडे वाटप आहे, लोकांना बिस्किटे आहेत, कॅडबरी आहे लहान मुलांना, हे सगळं सोयीसुविधा केलं आहे या सगळ्यांमध्ये। आणि खूप बरं वाटतं आहे। आम्हाला हेच बोलायचं का आमच्या श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी हेच प्रार्थना की आमच्या राजाभाईला उद्दंड आयुष्य लाभो आणि असं सेवा लोकांचे करत राहू ते, हेच ईश्वर चरणी प्रार्थना। द्या ना भाई, वाईट द्या ना भाई। काय वाईट मला वेट 2 मिनट नरेश भाई क्या बोलूं? हाँ, जो अच्छा दिल में है, जो अच्छा लगे वो बोलतायत काय सांगा वाढदिवस आहे? ठीक आहे, माझा वाढदिवस आहे, पण जे ट्रस्ट लवपाडा यांनी जे हे कार्यक्रम चालवले आहेत त्याला जास्तीत जास्त लोकांनी हातभार लावावा। कारण आपण प्रत्येक हॉस्पिटलला जातो
जातो, तिथे फळं वाटप करतो, ठीक आहे. पण जे गरजू आहेत त्यांना वाटप होणं जाम करायचं. कोण काही आपण पार्टी देतो, पार्टीमध्ये काही जेवण देतो सगळं, पण ते जेवण तर रोजच घरी जेवतात. जिथे आवश्यकता आहे, आज इथे आवश्यकता आहे, एक माणूस येतो बाहेर गावातून इथे इलाजाला, त्याच्यावर त्याचे 2 घरातले असतात, त्यांची परिस्थिती काय, त्याच्यावरती सगळ्यांनी हळूहळू सपोर्ट केला तर हे अजून सविस्तर होऊन जाईल सगळ्यांचं. श्री स्वामी